सर्व रसिक रूपी आलेल्या भक्तगणांचं हार्दिक स्वागत करत आपण इथे उद्या गुरुपौर्णिमा तिच्या पूर्वसंध्येला सारे जमले आहोत आणि त्या निमित्ताने एक आगळा वेगळा अनुभव आपण अनुभवणार आहोत. भक्तगण हो, आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं आणि का म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ अशा कितीतरी संत महात्म्यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी. दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, भागवत संप्रदाय अशा अनेक परंपरा महाराष्ट्राला लाभल्या आहेत. अनेक महापुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या महाराष्ट्रात एक असे संत महात्मा युगपुरुष होऊन गेले जे यातल्या कुठल्याच परंपरामध्ये बसणारे नव्हते. जाती, धर्म, पंथ या सगळ्यांच्या पलीकडे पोहोचलेले एक अवलिया फकीर म्हणजेच शिर्डीचे श्री साईबाबा. कोणाला त्यांचे चमत्कार भावले तर कोणाला त्यांचा विक्षिप्त स्वभाव, कोणाला त्यांचे विचार भावले तर कोणाला त्यांच्यातलं माणूसपण. श्री साईबाबांच्या अशाच काही साई लीला, साई महिमा आज आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत आणि अनुभवणार आहोत. त्याची सुरुवात आपण करत आहोत ईशस्तवनाने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ. हाकेला धावतो करीतो, हाकेला धावतो करीतो, हाकेला धावतो करीतो अनाथ सनाथ. हाकेला धावतो करीतो अनाथ सनाथ. शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, माझा देव साईनाथ. शिर्डीस ज्याचे पाय लागले त्याचा बेडा पार, शिर्डीस ज्याचे पाय लागले त्याचा बेडा पार. अनन्य भावे भजतो भाविक त्याचा वाहे भार, अनन्य भावे भजतो भाविक त्याचा वाहे भार. जैसा भाव प्रचिती तैसी, जैसा भाव प्रचिती तैसी.
ईश्वर हा साक्षात, तैसा भाव प्रचिती तैसी ईश्वर हा साक्षात. शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, हाकेला धावतो करीतो, हाकेला धावतो करीतो अनाथ सनाथ, हाकेला धावतो करीतो अनाथ सनाथ. शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, माझा देव साईनाथ, देव साईनाथ, माझा देव साईनाथ, देव साईनाथ, माझा देव साईनाथ. खरं तर साईबाबा कोण, कुठले, त्यांचा धर्म कोणता, त्यांचं गाव कोणतं, ते हिंदू होते की मुसलमान, त्यांचे आई वडील कोण, असे कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत. पण म्हणतात ना की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये. तर श्री साईंच्या जन्माविषयी कुठलीच ठोस अशी माहिती कुणालाच नाही. कोणी त्यांना स्वयंभू म्हणतं, तर कोणी त्यांना विष्णूचा अवतार मानतं, कोणी त्यांना फकीर म्हणतं, तर कोणी त्यांना साक्षात परमेश्वर मानतं. काही असो, पण एक मात्र खरं की ते साऱ्यांचेच बाबा होते, जे का रंजले गांजले त्यांचे आपले म्हणणारे, गोर गरिबांचे कनवाळू, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता आपल्या कृपाछायेचे छत्र सर्व भक्तांवर सदोदित ठेवणारे सर्वांचे श्रद्धास्थान म्हणजेच श्री साईनाथ. एका प्रसन्न दिवशी 14 वर्षे वयाचा एक लहान बालक शिर्डीस आला. शिर्डीमध्ये बायजाबाई नावाच्या एका पुण्यवान स्त्रीला हा बालक दिसला. ते एका सुंदर, तेजस्वी, गोंडस या बालरूपात एका लिंबाच्या झाडाखाली बसलेली ही लहानगी मूर्ती पाहताच बायजाबाईचे डोळे निघून गेले. बायेचा उमाळा मनी दाटून आला. एका अत्यंतिक ओढीने, आईच्या ममत्वाने बायजाबाई ही साईंच्या त्या बालरूपाकडे खेचली गेली. त्या गोशील्या रूपाकडे बघताना नकळत तिच्या तोंडून शब्द आले, सुंदर, अतिसुंदर.
पण श्री साई गुप्त झाले ते गुप्तच. काही वर्षानंतर साई पुन्हा प्रकट झाले ते धूपखेडे गावात. धूपखेडे गावातील चांदभाई या चांदभाईंची आवडती घोडी बिजली हरवली होती. सगळीकडे शोधून शोधून ते दमले होते आणि असंच एका माळरानावर दमून भागून एका झाडाखाली बसले. अंगात त्राण नव्हता. तहानेने घशाला कोरड पडली होती. चहूबाजूला पाण्याचा थांब पत्ता नव्हता. इतक्यात पाठून एक आवाज आला. चार घोड़ी को ढूंढ रहे हो? चांदभाईने मागे वळून पाहिलं. समोर एक फकीर. चांदभाईंच्या रोम रोमात एक वेगळीच लहर दौडून गेली. समोरचं तेजस्वी रूप पाहिल्यावर त्याच्या शरीरात एक वेगळीच चेतना निर्माण झाली. सोबत मनात प्रश्नही आला, कोण बरे असावा हा फकीर? आणि चेहऱ्याभोवती हा कसला प्रकाश, तेजपुंज? आणि मला याला माझं नाव आणि घोडीबद्दल कसं माहित? याच भान हरपलेल्या अवस्थेत चांदभाई हा असं म्हणाला. ओठावर स्मित हास्य करीत फकीर म्हणाला, चांद, तुझी घोडी तिकडे पलीकडे चरते, जा घेऊन ये. चांदभाई म्हणाले, मैंने बहुत ढूंढा लेकिन नहीं मिली. श्रद्धापूर्वक आवाज दो तो मिल ही जाए. चांदभाईने आवाज दिला, बिजली. काहीच प्रतिसाद आला नाही. पुन्हा चांदभाईने फकीराकडे वळून पाहिलं. बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एक स्मित आला आणि बाबांनी स्वतः आवाज दिला, बिजली. आणि काय आश्चर्य, बिजलीने खिंकाळून प्रतिसाद दिला. चांदभाईंचा आनंद गगनात मावत नव्हता. चांदभाईने बाबांच्या चरणावर येऊन पटदिशी लोटांगण घेतलं. या मेरे अल्लाह, या मेरे मौला. बाबांनी चांदभाईला उठवलं आणि म्हणाले, चाय चिले पियोगे? चांदभाई म्हणाला, नहीं, मैं चिलिम नहीं पीता. लटक्या रागात बाबा म्हणाले, क्यों? बीड़ी तो बहुत पीते हो. चांदभाई काय समजायचं ते समजून घे. बाबांनी सांगितलं, जाओ साफी भिगो के लाओ. चांदभाई गोंधळ म्हणाले, पर यहां पानी कहां है? बाबा म्हणाले, ढूंढने से तो भगवान भी मिलता है, वो पत्थर उठाओ. स्फटिकासारखा निर्मळ झरा, जणू काही शिवशंकराच्या जटेतील गंगा.
चिलिमीचा झुरका मारत मारत बाबा म्हणाले, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहि मुहम्मदिन वालेहि व अस्सहाबेहि अजमईन। चांद भाई ने विचारा, आप मुसलमान हो? बाबांनी पुन्हा हास्य आणलं ओठावर आणि म्हणाले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। चांद भाईंना एव्हाना लक्षात आलं होतं की समोरचा हा फकीर वाटतो तसा साधा नाही। त्यांनी बाबांना विचारलं, बाबा आप मेरे घर चलोगे? बाबा म्हणाले, आऊंगा, जरूर आऊंगा, भगवान तुम्हारा भला करे। बरोबर श्री साईंचं शिर्डी येथे आगमन झालं। गोदावरीच्या निसर्गरम्य परिसरात बसलेलं एक गाव। दक्षिण गंगा गोदावरीचा परिसर म्हणजे अनेक संत महात्म्यांची साक्षात पुण्यभूमीच। गोदाईचा परिसर पुरा पुण्यभूमी पवित्र संचारासी निवडी शिरडी लाडका देव पुत्र नाना जाती शिर्डीमध्ये श्री म्हाळसापती नावाचे एक गृहस्थ खंडोबाचे निस्सीम भक्त होते। म्हाळसापती खंडोबाच्या देवळात नित्य नेमाने पूजा अर्चा करीत। अशीच एकदा त्या खंडोबाच्या देवळात आरती सुरू होती। जय देवा खंडोबाराया आरती करितो तुझला देवा। 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 तिन्ही सांजेची ती वेळ म्हाळसापतींनी फकीराला पाहिलं। फकीराचे ते तेजस्वी रूप पाहून उत्स्फूर्तपणे त्याच्या तोंडून शब्द आले, आओ आओ साई। आणि तेव्हापासून या फकीराला नाव मिळालं
साई साई बाबा. लग्नाची धामधूम संपली होती. चांदभाईचे वराळ परत धूपखेडे गावाला जायला निघाले. चांदबाई साईच्याकडे आले आणि म्हणाले, बाबा चलायचंय ना? बाबा अत्यंत शांतपणाने म्हणाले, चाल, ही शिर्डीच आता माझी कर्मभूमी. आणि अशा रीतीने साई शिर्डीमध्ये राहिले ते अगदी शेवटपर्यंत. शिर्डीतल्या एका पडक्या मशिदीत बाबा राहू लागले. सकाळी उठावं, 4 घरी भिक्षा मागून खावं, तासन तास लिंबाच्या झाडाखाली बसावं आणि संध्याकाळी परत येऊन मशिदीत बसावं. असा साधा दिनक्रम बाबांचा होता. गावातील लोक बाबांना सुरुवातीला विक्षिप्त फकीर समजत, पण हळूहळू त्यांना बाबांचं महत्व कळत गेलं. लोक बाबांना मानू लागले, त्यांची पूजा करू लागले. बाबांचे जसे भक्त होते तसेच काही विरोधकही होते. कुलकर्णी, वैद्य हे नेहमी बाबाची भणक, भिकारी असं म्हणून अवहेलना करीत. अशीच अवहेलना करता करता एके दिवशी असाच वाद होऊन बाबांना प्रश्न विचारण्यात आला, काय रे फकीरा, नेहमी त्या लिंबाखाली बसलेला असतोस, काय आहे काय तिथे? बाबा म्हणाले, तिथे एक तुरबत आहे. तुरबत? अरे या रे या, खाना तिथे खाना. म्हणे तुरबत? कसली तुरबत? लिंबाखाली खणायला सुरुवात झाली. बाबा म्हणाले, बाळानो, जरा हळू खणा, ते माझ्या गुरूंचं स्थान आहे. आणि काय आश्चर्य, जमिनीतून तुरबत वर आली. 4 पेटत्या पणत्या, रुद्राक्षाची माळ आणि वाहिलेली ताजी प्रफुल्लित फुलं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. बाबांनी सांगितलं, जो कोणी या ठिकाणी
उदिवाही त्याच्या सर्व चिंता मिटते. ची स्थिती यावेळेला फाटके तुटके नेस तोरे, मन मानेल तिथे बसतो रे. वेड्या वेड्या परी दिसतो रे, परी ब्रह्मांड गिळून असतो रे. अशीच होती. बाबा कधी गाव कुसाजवळ ओढ्यावर बसत, कधी गावा शेजारी लिंबाच्या झाडाखाली बसत. बाबाचे कपडे फाटके असे. कधी कधी तर बाबा उग्र रूप धारण करीत. त्यामुळे साधारण जनमानसाला वाटे की ते वेडे फकीर आहेत. त्या काळात हिंदू आणि मुस्लिम अशी मोठी तेढ होती. एकदा एका हिंदू भक्तानं बाबांना विचारलं, बाबा, ही तर मशीद, तुम्ही इथे कसे राहता? मुसलमान म्हणाले, ये तो हमारा फकीर है, मस्जिद में ही रहेगा. दोन्ही धर्मातल्या भक्तांमध्ये वादावाद सुरू झाले. बाबांनी त्या सर्वांना अडवलं आणि म्हणाले, अरे, राम रहीम काही वेगळे आहेत का? आपण सगळे त्यांचीच लेकरे, मग कशाला हा भेदभाव? असे म्हणत बाबांनी मशिदीत भजन आरत्या सुरू केल्या. तसेच ईद मोहरम सारखे सणही साजरे केले. बाबांनी जनसमाजाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा एक नवा संदेश दिला. सबका मालिक एक. बाबा जिथे राहत होते ती पडकी मशीद फक्त मशीद नव्हती, तर ती बाबांसाठी साक्षात कृष्णाची द्वारका.